शब्द हे फार अमर नसतात असं म्हणतात, पण मला स्वतःला असं वाटतं की हजारो वर्षांचा काळ ओलांडून एखाद्याची वाणी आपल्यापर्यंत पोचते. कारण इतक्या जिवंतपणाने पुस्तकं तुमच्या आयुष्यात अगदी तुमच्या नकळत्या वयात जेव्हा शिरतात त्यावेळेला त्यांच्या वेगळं काढून तुम्हाला काही लिहिणं किंवा बोलणं हे शक्य होत नाही असं आज मला वाटतं. मी जे लिहिते, मी जे बोलते, जो विचार करते, त्या सगळ्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव आपले जे असतात. मौखिक इतिहासातल्या आज मी अभ्यास करते तेव्हा लक्षात येतं की कितीतरी गोष्टी आहेत की ज्या निसटूनच गेलेल्या आहेत. कारण पिढ्यानपिढ्या लोक सांगत आलेत म्हणून ज्या टिकल्या त्या टिकल्या, पण ज्या लिहिल्या गेल्या नाही, शब्दांनी धरून ठेवल्या नाही, त्या माझ्यापर्यंत पोहोचणं किती अवघड झालंय हे आता संशोधन करत असताना, काळाचं उत्खनन करत असताना लक्षात येतं. तेव्हा वर्तमानातल्या कितीतरी संस्कृतीच्या गोष्टी, कितीतरी कोडी, कितीतरी रहस्य, कितीतरी धागे हे आपल्या हातात येतात असं लक्षात येतं. मग असं वाटतं की या सगळ्या मोठ्याच्या मोठ्या कालप्रवाहामध्ये एका मोठ्या परंपरेचा एक भाग म्हणून जगतो होता. आपण स्वतंत्र आणि एक स्वयंभू जीव असं म्हणत असताना तसं नाही आहे. पुस्तकं याच्या खेरीज आपलं अस्तित्व आज तरी असू शकत नाही.